नमस्कार, मी मंजुषा. मंजूस कोल्हापुरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय उपवासाची एकदम वेगळी आणि मस्त अशी रेसिपी आणि ती म्हणजे उपवासाचा मेदूवडा. खूपच इंटरेस्टिंग रेसिपी आहे, जी पटकन बनते तसेच एकदम क्रिस्पी, कमी तेलकट आणि टेस्टी बनते. उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन जर बोर झाला असाल तर नक्की हा उपवासाचा मेदूवडा बनवून टेस्ट करा. तुमचा उपवास नक्कीच इंटरेस्टिंग होईल. तसेच व्हिडिओ आवडल्यास लगेचच लाईक करा आणि मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर लगेचच बनवूया उपवासाचे मेदूवडे. सर्वात आधी इथे मी 1 वाटी भगर घेतलेली आहे. याला वरई किंवा उपवासाचे वरीचे तांदूळ देखील म्हणतात. ही वजनी अर्धा पाव म्हणजेच 125 ग्रॅम आहे आणि हा 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे, जो वजनी म्हणाल तर 100 ग्रॅमपेक्षा अगदी थोडासा जास्त आहे. आता हे वरई आणि साबुदाणा दोन्हीही आपल्याला वेगवेगळे भाजून घ्यायचे आहेत. सुरुवातीला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. जास्त वेळ भाजायचा नाही, अगदी 2 ते 2.5 मिनिटेच भाजायचं आहे. अशा प्रकारे गरम करून घेतल्यामुळे साबुदाण्यातले मॉइश्चर किंवा दमटपणा निघून जातो आणि त्यामुळे याची मिक्सरवर छान बारीक अशी पावडर किंवा पीठ बनवता येते. आपला साबुदाणा आता गरम झालेला आहे. आता हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि आता याच गरम पॅनमध्ये वरई देखील भाजून घ्यायची आहे. पॅन गरम असल्यामुळे वरई अगदी 1 ते 1.5 मिनिटातच छान गरम होते. आता ही वरई देखील एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता साबुदाणा आणि वरई थंड झाल्यानंतर याचे अशा प्रकारे मिक्सरमध्ये वेगवेगळे बारीक पीठ बनवून घ्यायचे आहे. किंवा तुमच्याकडे जर वेळ नसेल तर साबुदाणा आणि वरई दोन्हीची देखील बाजारात तयार पिठे मिळतात, तर तीही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर इथे मी हिरव्या मिरचीचे 5 ते 6 तुकडे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. हे दोन्ही एकत्र मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. तुम्ही उपवासाला जर जिरे खात नसाल तर फक्त मिरची बारीक करून घेतली तरीही चालेल. त्यानंतर आता इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत. ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यामध्ये गाठी राहत नाहीत. आता या बटाट्याच्या खिसामध्ये वरईचे पीठ आणि साबुदाण्याचे पीठ घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये मिरची आणि जिरेचे वाटण जे आपण बनवलेले होते ते घालायचे आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात नसाल तर कोथिंबीर घातली नाही तरीही चालेल. आता यामध्ये घालायचे आहे अर्धी वाटी दही, अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. इथे मी सैंधव मीठ वापरलेले आहे. आता सुरुवातीलाच यात पाणी न घालता सगळ्यात आधी हे सर्व एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे, ज्यामुळे दही आणि बटाट्याचा ओलसरपणा पिठे शोषून घेतात. असे केल्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. आता यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर पण नाही, असा गोळा मळायचा आहे आणि 20 मिनिटे मुरण्यासाठी झाकून ठेवायचं आहे. आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत उपवासाच्या मेदूवड्यासाठी लागणारी उपवासाची चटणी बनवून घ्यायची आहे. या उपवासाच्या चटणीची रेसिपी मी याआधीच अपलोड केलेली आहे आणि याची लिंकही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही लगेचच उपवासाच्या चटणीची संपूर्ण रेसिपी पाहू शकता. तसेच स्क्रीनवर इथे वरती उजव्या बाजूला उपवासाच्या चटणीच्या रेसिपीला क्लिक करूनही तुम्ही रेसिपी पाहू शकता. तसेच व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनवर देखील उपवासाच्या चटणीची रेसिपी आहे, तिथूनही तुम्ही रेसिपी पाहू शकता. आता 20 मिनिटे झालेली आहेत. आपलं पीठ छान भिजलं असेल. हे पुन्हा एकदा हाताने एकसारखं करून घ्यायचं आहे आणि एका कढईत मेदूवडे तळण्यासाठी तेल तापत ठेवायचं आहे. तेल तापेपर्यंत आपण मेदूवडे बनवून घेऊया. त्यासाठी हाताला अगदी थोडंसं तेल लावून घेऊन दोन्ही हाताच्या साहाय्याने पिठाचा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा तुम्ही मेदूवडा तुम्हाला जेवढ्या साईजचा हवा आहे त्यानुसार मोठा किंवा छोटा घेऊ शकता. आता या गोळ्याला मध्यभागी तेलाच्या बोटाने होल किंवा छिद्र पाडून घ्यायचे आहे. तेलाचा वापर केल्यामुळे पीठ हाताला चिकटत नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे किती छान मेदूवडा बनलेला आहे. आपण आणखी एक मेदूवडा बनवून घेऊया. अशा प्रकारे आणखी मेदूवडे बनवून प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि तापलेल्या तेलात
एक एक मेदूवडा हळुवारपणे सोडून एका वेळी 3 ते 4 मेदूवडे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. तेलात मेदूवडा टाकल्यानंतर लगेचच त्याला हलवायचे नाही. 20 ते 30 सेकंदांनी तो सेट झाल्यानंतर त्याला हलवायचे आहे, नाहीतर तो झाऱ्याला चिकटतो. आता मीडियम गॅसवर दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आपल्या उपवासाच्या मेदूवड्याला. आणि मुख्य म्हणजे हे मेदूवडे बिलकुल तेल शोषून घेत नाहीत, त्यामुळे हे बिलकुल तेलकट बनत नाहीत. अशा प्रकारे आपले गरमागरम असे उपवासाचे मेदूवडे उपवासाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी तयार आहेत. हे उपवासाचे मेदूवडे दिसायला जितके सुंदर दिसत आहेत तितकेच टेस्टलाही खूपच भन्नाट लागतात. तसेच हे एकदम क्रिस्पी बनतात. तुम्ही याचा आवाज ऐकू शकता. यावरून तुम्हाला याच्या कुरकुरीतपणाचा अंदाज येईल. तर येणाऱ्या उपवासाला तुम्हीही माझ्या या पद्धतीने हे उपवासाचे मेदूवडे आणि चटणी नक्की बनवून टेस्ट करा. आणि रेसिपी आवडल्यास मंजूस कोल्हापुरी किचनला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त जणांना शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया आणखी एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोपर्यंत पाहत राहा माझा चॅनल मंजूस कोल्हापुरी किचन. थँक्यू.